नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे काल आपण बघितल्याप्रमाणे जानकी तिकीट घेऊन येते ट्रेनची. तर सगळेजणं विचारतात, म्हणजे आजी म्हणते की ट्रेनचं तिकीट का, तर आपल्याला आधी माहितीच आहे की इकडे फ्लाईटचं तिकीट अवेलेबल नाही आहे, त्यामुळे ट्रेनचं तिकीट तिनं काढून आणून दिलं आहे. तर ती इथं सांगते की ऋषिकेशचं प्रेझेंटेशन आहे उद्या महत्त्वाचं, त्यामुळे त्यांना फ्लाईटनं जावं लागणार आहे आणि सारंग भाऊजी तोपर्यंत पोचतील, हे ट्रेनचं तिकीट त्यांच्यासाठी आहे असं म्हणून ती इथे सांगते. पण ह्या सगळ्यांमध्ये आजी आणि ऐश्वर्या वेगळाच अर्थ करून इथे पुढे ड्रामा करणार आहेत बरं का या गोष्टीवरून. तरी ती सांगते ऐश्वर्याला की तू बॅग वगैरे पॅक कर त्याची, आणि तो सारंग जाणार आहे बेंगलोरला. तर इथे सारंग म्हणतो, हे काय वहिनीनं नवीनच मधनंच काढलं आहे, मला बेंगलोरला पाठवायचं, मला सेमिनारला पाठवायचं. हां, नवीन गोष्टी शिकता येतील म्हणून एकीकडे जरा बरं पण वाटतंय, पण दुसरीकडे असं नको वाटतंय जायला, ऑफिसची जबाबदारी आणि झेपणार नाही, आणि काय भरू काय नको असं झालं त्याला. तो कुठली तरी चिठ्ठी ठेवतोय बरं का प्रेक्षकांना बॅगेमध्ये. बघूया आता या नवीन चिठ्ठीचं प्रकरण काय आहे ते. तर इकडे जानकी येते आणि म्हणते, काय हे अजून तुम्ही बॅग वगैरे काही भरली नाहीत, ऐश्वर्याला सांगितलं होतं मी. नाही, मी ते भरतो असं म्हणतो, पण वहिनी तू मला कशाला पाठवतेस, मला काही जमणार आहे का, मला काही येणार आहे का असं विचारत असतो तो जानकीला, म्हणत असतो तो तसं. तर जानकी त्याला समजावत असते की असं निगेटिव्ह बोलू नका तुम्ही, येईल तुम्हाला सगळं. आणि तेवढ्यात ऋषिकेश इथे येतो आणि म्हणतो, मी असताना काळजी कशाला करतोस, तुला तिथे प्रेझेंटेशन द्यायचं नाही आहे, सेमिनार अटेंड करायचं आहे आणि मी तुझ्याबरोबर आहे, आपण दोघं मिळून शिकू, मी तुम्हाला शिकवेन असं तो सांगत असतो. आणि तो ना हळूच त्याच्या पुढ्यात एक फाईल देतो आणि म्हणतो, या फाईलमध्ये जी काही माहिती आहे ती तुला उद्या सगळ्यांसमोर सांगायची, कशी सांगायची काय सांगायची ते मी सांगेन, पण ऑफिसची आहे, प्रेझेंटेशन आहे ते मी करीन, त्याची काळजी करू नकोस तू, पण हे तू कर. या 2-3 वर्षात तू जेव्हा माझ्याबरोबर येशील सेमिनारला तेव्हा तू पुढच्या वर्षी तयार होशील असं वगैरे तो त्यांना इथे समजावत असतो. आणि सारंग म्हणतो की दादा मी कशाला, तर इथे सकाळी ऋषिकेश म्हणतो की मी पोचल्यावर तुला आणण्यासाठी गाडी पाठवून देईल, मग तू आल्यानंतर आपण दोघं मिळून डिस्कस करूया, मी तुला समजावतो काय करायचं आहे ते, आणि त्याच्यानंतर तू इथे प्रेझेंटेशन दे असं इथे बोलणं होतं. आणि तेवढ्यात ना जानकी ऋषिकेशकडनं सिक्का घेते, म्हणजे नाणं घेते. आणि नाणं कशासाठी, तर ती सांगते की हे तू ब्रिजवरनं जेव्हा जाईल तेव्हा नदीतून टाक, म्हणजे गंगा माता असते तर तिच्याकडे हे नदीला दान दे आणि मग तिथे मागणं माग असं ती सांगते की, आणि पॉझिटिव्हिटीनं तुम्ही जावा. तर सारंग पण म्हणतो, हां आता जरा हुरूप आलाय, बरं झालं तू हे नाणं दिलंस मला वगैरे असं तो इथे म्हणतो की मी नक्की करेन. तर हे फाईल वगैरे आधी व्यवस्थित ठेवतो असं म्हणून तो बॅग पॅक करतो. तर इकडे आजी आणि ऐश्वर्याचं बोलणं वेगळंच चालू आहे. आजी कशी सांगते, ऋषिकेश जाणार म्हणजे जानकीचा नवरा जाणार विमानाने आणि सारंग जाणार ट्रेनने, याचं तुला काहीच वाटत नाही आहे का वगैरे ऐश्वर्याला इथे ती विचारत असते. ऐश्वर्या म्हणते, अहो त्यात काय वाटायचं, आता तिकीटं मिळाली नाही तसं वगैरे ती सांगायचा प्रयत्न करत असते. आणि नंतर म्हणते, या वाटण्यावरनंच आपण काहीतरी नवीन करू शकतो ना, सक्क सावत्र इथेच आहे. तर ह्या दोघी अशा बोलत असतात. तेवढ्यात जानकी इथे एंट्री घेते आणि मग लगेच दोघी विषय बदलतात की जानकीला कळून येते काय बोलतायत ते. आणि आजी तुम्ही इथे काय करताय, आईने तुम्हाला सांगितलंय ना किचनमध्ये एंट्री घ्यायची नाही वगैरे. तर ऐश्वर्या म्हणते, नाही मी त्यांना ते डब्बा म्हणजे टिफिन विचारत होते, सारंगना द्यायचा आहे ना, तर तू आजींना विचारतेस असं म्हणून ती जराशी खेचतेस तिची, आणि थांब मी तुला डबा आणून देते असं म्हणून सांगते. आणि आजींना सांगते, आजी तुम्ही जाऊन आराम करा, बघू तुम्हाला आईने सांगितले ना इथे दगदग करायची नाही, ते जास्त हे त्रास करून घ्यायचा नाही, तुम्ही जावा आणि झोपा किंवा बाहेर जाऊन बसा असं इथे ती आजीला सांगते. आणि नंतर सारंगला जेवणात कांदा पण लागतो हां असं म्हणून ऐश्वर्याला ती सांगत असते. आणि ती ऐश्वर्या इथे डबा पॅक करते, तोपर्यंत इथे ती दहीसाखर काढते. आणि हे दहीसाखर पण डब्यात भरायचं आहे का असं वगैरे इथे ऐश्वर्या मुद्दामून विचारते जानकीला. तर जानकी म्हणते, नाही एखादी व्यक्ती जर घराबाहेर जात असेल, चांगल्या कामासाठी जात असेल, तर तिच्या हातावर दही साखर ठेवण्याची प्रथा आहे असं ती इथे सांगते की आशीर्वाद म्हणून ते दिलं जातं असं वगैरे सांगते. आणि ते ह्या दोघी बोलत असतात. आणि त्याच्यानंतर इकडे सगळीजणं जमलेत कारण सारंग बेंगलोरला जायला निघालाय. त्याच्या हातावर दही साखर ठेवली जाते, तो दही साखर खातो, आई नानांना नमस्कार करतो, सगळ्यांना नमस्कार करतो आणि तो बाहेर पडत असतो. तेवढ्यात ऐश्वर्या हाक मारते आणि म्हणते, सारंग तुमचा टिफिन राहिलाय. तर तो लगेच टिफिन घेतो तिथे जाऊन तिच्याकडे जाऊन, आणि ती लगेच गुडी कशी सांगते, तुम्ही ट्रेनवर ट्रेनमध्ये बसलात की पोचलात की मध्ये आधेमध्ये मला मेसेज करत राहा असं वगैरे सांगते. आणि सगळ्यांसमोर भाव खायचा प्रयत्न करते इथे, जेणेकरून नवऱ्याची किती काळजी आहे दाखवते ती सगळ्यांना. तिच्या ह्या दोघांच्या बोलण्यावर घरचे मात्र सगळे खुश झालेत बरं का, कारण ह्या सगळ्यांना वाटतंय की ह्या दोघांमध्ये आता व्यवस्थित सगळं चालू आहे. ऋषिकेश पण ऐश्वर्याकडे बघतोय, सगळेजण बघतायत की ती कशी
सांगते, मेसेज करा, फोन करा वगैरे. आणि मग उशीर व्हायला नको म्हणून ऋषिकेश आणि सारंग दोघं जायला निघतात. तरी ते छान वाटत होतं, त्याला सी ऑफ करत होते सगळे, बाय करत होते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा होती, हसत होते सगळे. त्यामुळे अशी काळजी नव्हती कोणाला कसलीच. नानासाहेबसुद्धा खुश होते ऐश्वर्या जे काही सांगत होते त्याच्यावर. इकडे बाहेर आल्यानंतर डिक्कीमध्ये बॅग डबा वगैरे ठेवून झाल्यानंतर गाडीत बसणार, तेवढ्यात इथे सारंग ऋषिकेशला हाक मारतो आणि म्हणतो की दादा तू हे सगळं का करतोयस, परवा जे काही झालं त्याच्यानंतर तुम्ही असं का एकदम वागायला चालू केलं आहे, आणि मी स्वतःहून लहानपण घेतोय तर मला त्याच्यातच मोठेपण माना ना तुम्ही, मला मोठेपणा नको आहे असं तो इथे समजावतो. खूप छान बोलतो बरं का सारंग. आणि असं प्रेम असलं पाहिजे भावाभावांमध्ये. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. इकडे ऋषिकेशच्या चेहऱ्यावर जे त्यांना असं पटकन बोलल्यावर त्याला असं वाईट वाटतंय, पण तो इथे म्हणतो की नाही समजून घेतात सगळी एकमेकांना, दोघं तसं काही नाही आहे, तुला पण आलं पाहिजे, बिझनेस दोघांचा आहे आपल्या, आणि दोघांनाही म्हणजे तुला पण हे आलं पाहिजे, समजलं पाहिजे, शिकलं पाहिजेस, तू शेती करस तू, पण तुला ह्याच्यात जर रस वाटेल तर तू हे पण करू शकतोस असं वगैरे इथे ती दोघं जण बोलतात. त्यामुळे छान वाटतं इथे या दोघांचं बोलणं ऐकून. सारंगचा जो काही समजूतदारपणा आहे तो आपल्याला बघून खरंच खूप म्हणजे शिकायला मिळतं त्याच्याकडून की असं असावं माणसाने, समजूतदार असावं. तो ऋषिकेशला लहान असून मोठ्या भावाप्रमाणे समजावतोय की मला हे काही नाही, नको आहे, मला माझं शेतीतलं काम आवडतंय, पण इथे त्याला ऋषिकेश पण समजवतोय की आपल्या दोघांची कंपनी आहे आणि आपण दोघांनी मिळून व्यवस्थित काम केलं पाहिजे, तुला जे आवडेल ते तू कर, पण आता उशीर होतोय आणि चल जाऊया असं म्हणून तो त्याला बेंगलोरला घेऊन जातो, म्हणजे ट्रेनमध्ये सोडायला जातो ट्रेनला. आणि इकडे त्याला ह्या प्रसंगानं आपल्याला बरंच काही समजून जातं की सारंगला मोठेपणा नको आहे आणि तो किती साधा आहे. तर इकडे घरामध्ये ना ह्या कोथिंबीर निवडतायत, भाजी निवडत बसल्यात, आणि इकडे मुद्दामुन्ना चला आता गेला हा म्हणजे बेंगलोरला गेला सारंग, पण बघ ना ऋषिकेशला फ्लाईटचं तिकीट आणि सारंगला ट्रेनचं तिकीट असं म्हणून इथे तिच्या मनात विष भरवायचा प्रयत्न करतायत त्या दोघीजणी. तर आई म्हणतात की नाही अगं तिकीटच नव्हतं तर त्याला आपण काय करायचं, पण सारंगला ट्रेनची भीती वाटते ना, तर हो पण काय करणार, तिकीट नव्हतं त्यामुळे जायला पाहिजे. मग लगेच इथे ऐश्वर्या म्हणते की मला तर वाटतं आपण त्यांना पाठवायला नको होतं. मग लगेच सुमित्राई म्हणतात की दोन्ही बाजून कशाला बोलतेस ग तू असं म्हणून त्या विचारतात इथे. तर इकडे तिला कशाला गप्प करतेस म्हणून आजी लगेच ओरडतात, तुझ्या लक्षात येत नाही आहे, पण तू शब्द जो काही उच्चारायचा नाही म्हणून सांगितलायस त्याच्यावरनं सगळं चाललं आहे, तुझ्या चेहऱ्यावर जे काही ऋषिकेश जानकीच्या प्रेमाची पट्टी होती त्याच्यामुळे हे सगळं होतं आहे असं वगैरे इथे आजी तिच्या मनात भरवायचा प्रयत्न करत असतात की ऋषिकेश जानकी हे सगळं वागतायत ते आता सारवासारव करतायत, हे सगळं त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं, आधी सगळं आपल्या हातात ठेवलं आणि आता कसं लगेच सारवासारव करतायत. तरी ते आई पण म्हणतात की त्यांना तरी कुठे आत्ताच समजलंय ना जे काही सत्य होतं ते, त्यामुळे तू उगीच काहीतरी बोलू नकोस असं म्हणून इथे त्या सांगत असतात आईलाच ओरडत असतात. तिथे ऐश्वर्या बघा कशी बघते आजीकडे की आजी कशी आपला डाव साधतीये किंवा कसं बोलतीये आजी असं म्हणून ऐश्वर्या त्यांच्याकडे बघतीये. आणि इकडे आजी मात्र सुसाट सुटली की सक्क सावत्र शब्द तू वापरायचा नाही ठरवलायस, म्हणजे घ्यायचा नाही असं सांगितलंयस, पण हे सगळं जे काही आहे ना ते लक्षात येते, तुझ्या लक्षात येणार नाही पण बाकीच्यांच्या लक्षात येतेच. आणि लगेच ऐश्वर्याला म्हणतात तू तिच्याकडे कशाला बोलतेस, चल तू आपण जाऊया असं म्हणून त्या ऐश्वर्याला घेऊन जातात. तर इकडे जानकी आपली कपड्यांच्या घड्या घालत बसली आहे, ऋषिकेश सारंगला सोडून आला आहे आणि लगेच म्हणते मी पुश नाही ना केलं, खूप असं जास्ती पुश नाही ना केलं, काय आहे परवा दिवशी आपण तो ऐश्वर्याचा फोन कॉल ऐकला, म्हणजे त्या दिवशी ऐश्वर्या जे काही फोनवर बोलत होती त्या ऐकल्यानंतर ह्या दोघांनी जी काही पावलं उचलली ती खरंच वेगाने उचलत आणि ऐश्वर्याचा बाण जो काही आहे तो ह्या दोघांवर बरोबर बसलाय. आता हे सगळं ऐश्वर्याने मुद्दामून केलं हे ह्यांना कुठे माहिती आहे, त्यामुळं हे आपले साधेपणाने सांगतायत, म्हणजे विचार करतायत, बोलतायत की आपण जे काही करतोय ते देवाकडे रुजू होतोय, चांगल्यासाठीच करतोय आपण. आणि सख्ख सावत्र हे सगळं ऐकल्यामुळे ना आपल्या मनामध्ये पण आता त्या सुमित्राईंच्या प्रेमाचे उपकार जाणवायला लागलेत, तसं व्हायला नको. आणि आपल्यामुळे त्यांच्या खऱ्या मुलांवर म्हणजे सख्ख्या मुलांवर काही कमी जास्त व्हायला नको असं मला पण वाटतं. असं म्हटल्यानंतर ऋषिकेश एकदम चमकून बघतो तिच्याकडे, पण ती म्हणते की नाही मला मुद्दामून सक्क सावत असं म्हणायचं नव्हतं, पण परवा दिवशीपासून जे काही सावट आपल्या घरावर आले त्यामुळे मनात विचार येतोच ना की असं आपल्यामुळं त्यांच्यावर अन्याय नको वगैरे असा विचार मनात येतो. तर इकडे ऋषिकेश सांगतो नाही त्या बाबतीत सारंग मला समजावत होता की एका दिवसात नाती बदलली आहे, तू आईच्या प्रेमाला उपकार समजायला लागलायस, त्यामुळे तू आम्हाला मोठेपणा देण्यासाठी हे सगळं करतोयस, तर तसं काही करू नकोस, आम्हाला मोठेपणा नको आहे असं वगैरे
इथे जे काही सारंग सांगत असतो ते ऋषिकेश सांगतो आणि ते ऋषिकेश जानकीला म्हणतो की तू या बाबतीत जे काही सगळं पॉझिटिव्हली घेतेस ना ते बघून छान वाटतंय, तू अशीच खंबीर राहा माझ्याबरोबर, आपण दोघं मिळून हा रस्ता जो काही आहे तो पार करूया. खरंच इथे जानकीचा स्टँड बरोबर दाखवला, ती खंबीरपणे उभी आहे ना की ती अशी डळमळीत दाखवली आपल्याला आणि ती दोघं एकमेकांना समजून घेऊन या रस्त्यातून नक्की मार्ग काढतील. पण नक्कीच मार्ग काढतील आपल्याला माहिती आहे, पण नवीन ट्विस्ट जो काही आणून ठेवला त्यामुळं आणखीन काही घडणार आहे का हे पण आपल्याला बघायला लागेल बरं का. कारण या मालिकेच्या एंडिंगला म्हणजेच आता या एपिसोडच्या शेवटाला मोठा ट्विस्ट दिलाय बरं का आपल्यासाठी आणि डोकं आपलं आता हे काय नवीन हा विचार नक्कीच करते. तर इथे दोघं जण पॉझिटिव्हली या सगळ्यातून बाहेर पडायचा विचार करतात. इकडे ट्रेन जाताना दाखवले प्रेक्षकांनो आणि मग त्यानंतर एक धडाम असा आवाज दाखवलाय आणि त्याच्यानंतर हे असे धुऱ्याचे लोट दाखवलेत आणि इकडे सकाळ होतीये. सकाळ होत असताना मन प्रसन्न होत असताना जानकी देवाची पूजा करते, देवासमोर दिवा लावते, देवाला प्रार्थना करते आणि म्हणते की जे काही सकसावत्र हे जे काही सावट आलंय घरावर त्यातनं आम्हाला लवकरात लवकर बाहेर पाड, ज्यातून आम्हाला लवकरात लवकर बाहेर पडण्याची शक्ती दे अशी म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते. इथे बाप्पाची मूर्ती बघितल्यानंतर खरंच खूप मन शांत होतं, प्रसन्न वाटतं. तुम्हाला सुद्धा सकाळी सकाळी अशी देवाची प्रार्थना केल्यावर तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देवाजवळ व्यक्त केल्यानंतर बरोबर वाटतं ना, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर इकडे जानकी देवाची प्रार्थना करते आणि हे सगळं सावट लवकरात लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना करते. तेवढ्या तिथे सुमित्राई येतात, दोघीजणी मिळून पूजा करतात आणि मग सारंगचा काही कॉन्टॅक्ट झाला होता का, काही फोन केला होता का असं वगैरे विचारतात इथे. तर जानकी म्हणते की अजून तरी फोन आला नाही, पण लगेच सुमित्राई म्हणतात की ऐश्वर्याला आला असेल फोन, देव जाणे आपल्याला काय माहिती, कारण काल कशी सांगत होती बघितलंच ना ती, तुम्ही फोन करा पोचल्यावर, मेसेज करा, म्हणजे कॉन्टॅक्ट करत राहा असं कसं सांगत होती ते बघितलंस ना तू असं म्हणून जे विचारतात आणि ऋषिकेशची तयारी झाली आहे ना जायची वगैरे सगळं विचारतात. आणि तेवढ्यात मात्र इथे येतोय गुलाब आणि तो एकदम अशा रडवेल्या आवाजात आई साहेब वहिनी अशा म्हणून हाका मारतोय आणि ह्या दोघींना कळत नाही की एकदम काय झालं. खाली येतोय तो धावत धावत, नानासाहेबांना पण हाक मारतोय, दादांना पण हाक मारतोय, म्हणजेच ऋषिकेशला पण हाक मारतोय आणि ऋषिकेश विचारतोय की काय झालं. तेव्हा तो म्हणतोय दादासाहेब तुम्ही आधी टी व्ही लावा असं म्हणून तो रडत रडत सांगतोय. ह्या सगळ्यांना मात्र कळत नाही नेमकं काय झालंय. नानासाहेब सांगतात लगेच लाव टी व्ही, काय झालंय बघूया. सगळे त्याला विचारतात की अरे काय झालंय सांग, तर तो फक्त एकच म्हणतो की टी व्ही लावा तुम्ही म्हणून. आणि जेव्हा टी व्ही लावतात तेव्हा टी व्हीवर जी काही न्यूज आलेली आहे ती बघून प्रेक्षकांना धक्का बसतोय. कारण त्या न्यूजमध्ये काय होतं तर पुणे बेंगलोर ट्रेनला अपघात झाला आणि त्याच्यात 200 मृत्युमुखी पडलेत. ही न्यूज ऐकल्यानंतर सगळ्यांच्या चेहरे असे सुन्न झालेत एकदम, कारण कळत नाही नेमकं हे काय झालंय. आणि तेवढ्यात नानासाहेब ऋषिकेशला विचारतात की अरे आपला सारंग ह्याच ट्रेनमधून गेलाय ना, तर सगळे हो म्हणतात. ऋषिकेश हो म्हणतोय, तेवढ्या जानकीच्या हातातून आरतीचं ताट खाली पडतं. आणि इथे आता एक नवीन ट्विस्ट, कारण भीषण अपघात झाला आहे आणि समोरच्या नंबरवर नातेवाईकांनी संपर्क करा वगैरे इथे लिहिलेलं आहे. आणि इकडे आता नवीनच काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे, नवीन ट्विस्ट येणार आहे आणि या सगळ्यामधून ऐश्वर्या नवीनच काहीतरी नाटक चालू करणार आहे. ते नेमकं काय आहे ते बघून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथे त्या ट्रेनमध्ये सारंग आहे असा समज करून सगळे असे धक्क्याच्या मोडमध्ये गेलेत की त्याला काही होता कामा नये. प्रत्येकालाच धक्का इथे बसलेला आहे. आईसुद्धा इथे घाबरल्या आहेत. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो पोलीस ऋषिकेशला विचारतायत की तुमच्या भावाने कुठल्या कलरचा ड्रेस घातला होता वगैरे, आणि तो सांगतोय की असा ब्लू कलरचा सदरा होता, पॅन्ट होती. तेवढ्यात एक माणूस सांगतोय की इथे तशी व्यक्ती आहे म्हणून. आणि इकडे ऐश्वर्या नवीनच नाटक म्हणजे जोरजोरात रडायला चालू करते आणि ती जानकीवर सगळा आळ घालते की माझा नवरा जर परत आला नाही तर याला जबाबदार कोण असं म्हणून ती विचारते, कारण तुम्हीच त्यांना जबरदस्ती पाठवलंय वगैरे. आणि या सगळ्यातून नवीनच काहीतरी आपल्या समोर येणार आहे आणि ती चिठ्ठी तुम्हाला आठवते का, ती आता बघूया पुढे काय होते ते. तुम्ही सबस्क्राईब करा.